अब खबर सामने आ रही है नागपुर से, जहां पर महाराष्ट्र सरकार के 1 साल पूरा होने पर कांग्रेस ने तीखा हमला बोला है। नागपुर में आयोजित एक संयुक्त प्रेस कॉन्फ्रेंस में कांग्रेस के वरिष्ठ नेता विजय वडेट्टीवार और प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाल ने सरकार की कार्यप्रणाली पर गंभीर सवाल उठाए हैं। विजय वडेट्टीवार ने दावा किया कि प्रदेश में किसान आत्महत्याएं बढ़ी है, किसानों की फसलों को उचित दाम नहीं मिल रहा, खाद बीजों की टंचाई बनी हुई है और गरीब को पर्याप्त मदद नहीं मिल पा रही। उन्होंने बढ़ती बेरोजगारी, अपराध और आंगनवाड़ी केंद्रों में कुपोषण और भ्रष्टाचार के मामलों को भी सरकार की बड़ी नाकामी बताई है। सोशल पर्पजसाठी जमिनी दिल्या होत्या, त्या जमिनी बळकवण्याचं काम सुरू झालेलं आहे। म्हणजे प्रचंड मोठा भूखंड या ठिकाणी, यामध्ये भूखंडचं स्कॅम महाराष्ट्रामध्ये आहे। आणि शेवटचं सांगतो आपल्याला की कंत्राटमध्ये पर्सेंटेज किती असावे। मी पुन्हा सांगतो आपल्याला, तुम्ही जरा 4 अंगणवाड्यांना जाऊन या। 4 अंगणवाडीमध्ये तुम्ही जाऊन आलात तर तिथला ते अंगणवाडीची पोरं जे साहित्य पुरवलं जातं आहे त्यांना पोरांना, ते फेकून देत आहेत, ते खात नाही आहे। गरोदर स्त्री ते खाऊ शकत नाही। तुम्ही जरा 4-10 मी सगळ्या तुम्हाला विनंती करतो आहे, हा टियर 4 जो दिला जातो आहे तो जरा तपासा। एकही महिला खात नाही, खाऊन फेकून देत आहे, घेतात आणि फेकून देत आहे, खाऊच शकत नाही, अशा प्रकारचं निकृष्ट आहे। अड्या पडलेला सडलेला माल, पोरही खात नाही, अंगणवाडीचे बालकं खाऊ शकत नाही। काय चाललं आहे? कुणाला हे प्रोटेक्शन आहे? आणि त्याही पलीकडे जाऊन शिक्षण विभागामध्ये मध्यान्ह भोजनाचं साहित्य आहे, एकाही साहित्यामध्ये पॉकेटमध्ये, एकाही पॉकेटमध्ये पुरेसं धान्य नाही। 800 ग्राम, 700 ग्राम, 300 ग्राम 1 किलोच्या मागे त्या पॉकेटमध्ये कमी आहे। निकृष्ट दर्जाची तुरीच्या डाळीच्या नावाखाली सोयाबीनची डाळ मिक्स करून दिली जाते। मी आणेल पुरावे, माझ्याकडे मी सगळे आणून ठेवले आहेत, इथे आज नाही म्हणणार, मी अधिवेशनात मांडेल। तुम्ही प्रश्न केला होता, हा विषय मांडेल मी, हे दाखवणार आहे हे खाण्यासारखे योग्य आहे का, काय चाललंय, कोण वाटतो हे सगळं। आणि अशा प्रकारे सर्व कामं, मोठमोठी कंत्राटं ही सगळी अभावमध्ये, एटफारमध्ये मॅनेज करून मी सांगितलं आत्तापर्यंत 1,67,000 कोटीची कामं ही वाटून दिली आणि त्यातून पर्सेंटेज म्हटलं मोठ्या प्रमाणात घेतलं गेलं। जर हे पारदर्शी सरकार आहे तर या सगळ्या प्रकरणावर, या सरकारच्या उपलब्धीवर व्हाईट पेपर काढून या विधानसभेमध्ये ते आणावं आणि व्हाईट पेपरमधून माध्यमातून महाराष्ट्राला कळू द्यावं की तुमची कामगिरी काय। आज इलेक्ट्रिकच्या बिलच्या मागे सांगतायत, सामान्य माणूस इलेक्ट्रिकचं बिल भरू शकत नाही। मीटरचे ते इलेक्ट्रॉनिक्स मीटर लावलेत, त्यामुळं ज्या झोपडीमध्ये 500 रुपयाचं बिल येत होतं, आता 1500 आणि 1600 रुपयाचं बिल येतं। काय करणार आहे तो? तुम्हाला माहीत असेल की त्यांची लूट सुरू आहे। महागाईवर यांचं कुठलंही नियंत्रण नाही, प्रचंड महागाई वाढलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या उपज त्याला भाव नाही। कापूस हा FCI जो आपला CCI जो घेते आहे, तो कापूस हाही चांगल्या क्वालिटीचा 7,000च्या पलीकडे जात नाही, लांब धाग्याचं, आणि दुसऱ्या कापसाला किंमत नाही। सोयाबीन 4,000च्या वर जात नाही आहे, सोयाबीनला दर नाही, धानाचे खरेदी केंद्र सुरू झाले नाही। हे सगळी परिस्थितीमध्ये राज्य 3 लोकांच्या भांडणामध्ये जो धिंगाणा पाहिला तुम्ही या निवडणुकीमध्ये, एकमेकाच्या विरोधातला, आता अबोला सुरू झाला आहे, आता बोलणं बंद झालं आहे। पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रात काय चित्र निर्माण होईल ते तुम्हाला दिसेल। वहीं हर्षवर्धन सपकाल ने जमीन हड़पने के मामलों में बिल्डरों और मंत्रियों की मिलीभगत का आरोप लगाया और कहा कि राज्य में बड़े पैमाने पर जमीन घोटाले हो रहे हैं। उन्होंने यह भी बताया कि चंद्रपुर के बनराज कोलसा खानी के नियमों का उल्लंघन कर अवैध उत्खनन किया जा रहा है, जिससे गंभीर पर्यावरणीय हानि हो रही है। महायुतीच्या सरकारला धूम 2 ला 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि गेल्या 1 वर्षाचा मागे वळून जर आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला काय दिलं? या 1 वर्षात अराजकता, द्वेष, मत्सर, जातीजातीतले भांडणं,
कायदा व सुव्यवस्थेची लष्करं टांगल्या जाणं, सरकारी जमीन विकणं, मुंबई ही उद्योगपतींच्या घशात घालणे, याकरताच हे वर्ष एक दुर्दैवाने लक्षात राहील. यासोबतच माणूस किती खोटा बोलू शकतो याची देखील परिसीमा सरकारच्या पातळीवर यावेळेस ओलांडल्या गेलेली आहे. त्याचं सीमोल्लंघन झालेलं आहे. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनापैकी एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही. आणि एवढंच नाही तर आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान हा दिल्लेश्वरांकडे गहाण हा देवेंद्र फडणवीसांनी ठेवलेला आहे. 2014 ते 19चे देवेंद्र फडणवीस आपण महाराष्ट्राने बघितले. मात्र आता एकदम वेगळाच एक व्यक्तिमत्व त्या ठिकाणी बसलेलं आढळून येतं, ज्यांना काही महाराष्ट्राच्या विकासासाठी योगदान देण्याची त्याची तयारी नाही. कुठल्याही प्रकारची सभ्यता, लोकशाहीचे संकेत पाळण्याची त्याची तयारी नाही. आणि महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री जे आहेत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी जे आहेत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. आणि हे या ठिकाणी केवळ रबर स्टॅम्प म्हणून काम करत आहेत असं देखील चित्र आहे. युती आघाडी कोणाशी करायची नाही करायची हे अमित शहाजी ठरवतात. कोणाला कोणचं खातं द्यायचं हे अमित शहाजी ठरवतात. कोणत्या जिल्ह्यातला कोण पालकमंत्री होणार हे अमित शहाजी ठरवणार. आणि यांना सातत्याने महाराष्ट्राच्या धोरणात्मक निर्णयाकरता दिल्ली गाठावी लागते. हा अशा पद्धतीने महाराष्ट्राचा स्वाभिमान हा गहाण ठेवलेला आहे. दोनों नेताओं ने मांग की कि सरकार पूरे 1 साल के कामकाज की श्वेत पत्रिका जारी करे ताकि पारदर्शिता बनी रहे। वीडियो जर्नलिस्ट राजकुमार मोहोट के साथ गौरी इंगले, नागपुर। अब आपकी कार और बाइक की हर जरूरत का बस एक ही ठिकाना, श्री श्याम टायर्स। यहाँ मिलेगा आपको व्हील अलाइनमेंट और व्हील बैलेंसिंग, पंचर और टायर सर्विस, कार और बाइक वॉशिंग, अलॉय बेंड रिपेयर और रिम स्ट्रेटनिंग, जनरल सर्विसिंग और बैटरी की सुविधाएं। श्री श्याम टायर्स में सभी ब्रांड के टायर्स उपलब्ध है और सेवा हर वक्त आपके लिए हाजिर है। जहाँ सेवा बनती है श्रद्धा, वही है श्री श्याम रसोई। सेवा ही सबसे बड़ा धर्म, हर दिन इंसानियत का स्वाद परोसती है यह श्याम रसोई। सिर्फ 2100 में एक दिन का अन्नदान और 21,000 में पूरे साल का पुण्य। करुणा, प्रेम और सेवा का संगम है श्री श्याम रसोई। कामठी तहसील के मौजा, पावनगांव, घोरपड़ और रनाडा इलाकों में शानदार लोकेशन पर मिल रहे हैं NIT सैंक्शन प्लॉट्स, वो भी 24 महीनों की आसान किस्तों में। मौका सीमित है, आज ही बुकिंग करें और अपने सपनों की जमीन के हकदार बने।